स्कूल विथ एजुकेशन जो इसका एक थीम था। बच्चों के लिए स्कूल में एजुकेशन क्या चाहिए और क्या नहीं, इस बारे में हमने पेरेंट्स को बताना चाहा कि जीवन में एजुकेशन ही जरूरी नहीं है, एजुकेशन के साथ हर संस्कार जरूरी है। हर देश के लिए हमारा क्या अस्तित्व है, हमने क्या करना चाहिए, ये सारी बातें उसमें सिखाई जाती। आज खूप महापुरुषांच्या नावावर सादरीकरण केलं महापुरुष हा एक थीम होतं, त्यामध्ये आपण सगळेच थीम घेतले। सेव्ह वॉटर आहे, टीचरचं महत्व आहे, महिलांचं महत्व आहे, चाइल्डचं महत्व आहे, देशाचं महत्व आहे। आजकाल लहान मुलं मोबाईल मध्ये जास्त असतात। मोबाईलचं पण सांगितलं। कारण की बघा, आता गेल्या काही दिवसापासून तुम्हाला लक्षात येत असेल, काही वर्षापासून मुलं इतकी ऍडिक्ट झाली की मी काही घटना बघितल्या, मुलांना मोबाईल नाही दिलं तर त्यांना ऍक्च्युअली डॉक्टरकडे ट्रीटमेंट घ्यायला जावं लागतं। यापासून जर त्यांना वंचित ठेवायचं असेल तर आपल्याला मुलांना मोबाईलचं महत्व किती वापरायला हे पण शिकवलं गेलं पाहिजे। त्यासाठी काय अवेअरनेस करायला पाहिजे? अवेअरनेस म्हणजे पालकांनी मोबाईल कमी वापरायचा, मुलांसमोर मोबाईलच नाही न्यायचा। कारण मुलांना आपल्या आई वडिलांचं अनुकरण करायचं सवय असते। आई वडीलच मुलांच्या समोर मोबाईल घेऊन बसत असतील तर मुलं तेच करणार। त्यापेक्षा मुलांसमोर मोबाईल न घेणे, टीव्ही न बघणे आणि पुस्तक वाचणे, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 18-18 घंटे 20-20 घंटे अभ्यास करायचे, ते जर अनुकरण केलं। मी एक शब्द बोललो, संविधान का महत्वाचं आहे। घराघरात संविधान खूप महत्वाचं आहे। कारण काल मी एक बाईट बघितली होती टीव्हीवर, कोणतरी आपल्या समाजाविषयी मोठेपणा दाखवत होती, पण ज्या त्या व्यक्तीला विचारलं गेलं की तुम्ही किती शिकलेले आहे, संविधान माहिती का, तिला संविधान माहित नव्हतं त्या व्यक्तीला। मग का नाही माहित? संविधानच माहित नाही त्या व्यक्तीला, धर्मच नाही कळणार, स्वतःचाच धर्म नाही कळणार, आणि तो इतर धर्माला काय करणार, शिवाय देणार, कमी लेखणार। तर जोपर्यंत तुम्हाला धर्म स्वतःचा कळायचा असेल तर संविधान वाचावं लागेल। कारण संविधान सगळ्या धर्माची अभ्यास शिकवतो आणि धर्म कळाला आपला तर दुसऱ्या धर्माचा सन्मान शिकवतो। तर हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी किती दिवसापासून प्रयत्न चालू आहे? सर, कार्यक्रम करण्यासाठी दरवर्षी आम्ही मेहनत घेतो, पण खरंच आमच्या टीम जी आहे, कोरिओग्राफर टीम, यांचं खरं याच्या पाठीमागे एक बळ असतं। आमची थीम असते, आम्ही देऊन टाकतो हे करा, तर ती जी अवरात्र मेहनत करतात, मुलं त्यामध्ये सहभाग करतात, त्यांची मेहनत महत्वाची। जनतेला काय संदेश देणार? जनतेला संदेश हे देणार की शाळेमध्ये शिक्षणापेक्षा संस्कृतीपेक्षा संस्कार पण महत्वाचे। मी बोलताना सांगतो की ग्रँड पॅरेंट्सला विसरलं चाललेलो आपण। आई वडील आणि आपण इतकंच फॅमिली राहिलेली आहे, त्यापेक्षा आपण आई वडील, ग्रँड पॅरेंट्स, काका काकू याचा परिवार आपल्याला लक्षात आला तर समाजाचा टच कळेल, समाज कळेल। ग्रामीण भागात गेलं पाहिजे, शहरीकरण कमी झालं पाहिजे, कारण शहरीकरणामुळे पण नुकसान खूप आहे। तर आपलं नाव? माझं नाव राजू नगरकर आहे आणि मी किड्स प्लॅनेट इंग्लिश स्कूल आणि आता नवीनच आपण नक्षत्रवाडी या एरियामध्ये 1 ते 12 ज्युनियर कॉलेज पण चालू करतो। त्या माध्यमातून गरीब मुलांना शिक्षण देण्याचा आमचा प्रयत्न आहे। माझ्याकडे पूर्ण विद्यार्थी जर बघितले तर हे इंदिरानगर, काबरानगर या एरियातल्या ज्या मुलांना आई वडील दररोज कुठे जर मजदुरी करतात, कमी पैशामध्ये त्यांना शिक्षण जावं याचा आमचा उद्देश आहे। आणि या माध्यमातून गेल्या मी 18 वर्षापासून सर्व्हिस देतोय। पैसा हा माध्यम आहे, माझं माध्यम नाही। शाळेमधून मला कुठंच पैसा भेटलेला नाही इतक्या वर्षात, पण इतर माध्यमातून पैसा आपला घर संसार चालतो। विद्यार्थ्यांना आपण घडवावं इतकाच उद्देश आहे। कारण की लक्षात घ्या, एक विद्यार्थी घडला की 3 पिढी घडते। तो एक पिढी, त्याच्याबरोबर त्याच्या आई वडिलांची पिढी आणि येणारं भविष्य त्याचं, असं 3 पिढीचं काम आपण करतोय। आणि सगळ्या शाळावाल्यांनी हे काम काय करायला पाहिजे, आत्महत्येने करायला पाहिजे। पैसा सगळीकडे जरूर नाहीये। शाळेचा ॲड्रेस सर? माझा ॲड्रेस गारखेडा परिसर, लक्ष्मीनगर, सुदगणी जवळ। धन्यवाद।